हमारा दिल आपके पास है, हम दिल दे चुके सनम अँड व्हॉट नॉट. आपल्या इकडे गाण्यांमध्ये हृदयाला खेळणंच बनवलेलं आहे कधी-कधी मला असं वाटतं आणि म्हणूनच आज हृदयाच्या बाबतीत बऱ्याच गप्पा-गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. नमस्कार, मी आहे आर.जे. प्रथम आणि माझ्यासोबत आहेत डॉक्टर राजेंद्र देशमुख सर, जे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट आहेत, नाईन पल्स हॉस्पिटल इथे. सर, सगळ्यात पहिले नमस्कार. नमस्कार. नक्कीच मला जाणून घ्यायला आवडेल, की हृदयाबद्दल इतकी गाणी आहेत, परंतु या हृदयाला हेल्दी कसं ठेवायचं? खूप विचारायला सोपा परंतु इम्प्लिमेंट करायला अवघड असा हा प्रश्न किंवा टॉपिक आहे. तो सर्वांना कळतं. आपण म्हणतो जाणीव आहे पण उमगत नाही. हं. सो कुठल्या गोष्टी आपल्यासाठी चांगल्या आहेत हे आपल्याला कळतं, परंतु आपण त्या इम्प्लिमेंट करायला टाळतो किंवा त्या जाणीवपूर्वक असतात, कधी नकळत असतात. सो हाऊ टू कीप युअर हार्ट हेल्दी? सो बेसिक देर आर फ्यू थिंग्स. फर्स्ट इज युअर डाएट. हं, तो जे काय आपण पौष्टिक आहार म्हणतो, की जास्तीत जास्त पालेभाज्या घेणे, भरपूर तंतुमय पदार्थ खाणे आणि खूप सारा फळांचा त्यात समन्वय असणे. हे झालं दॅट इज अबाउट डाएट. डाएटमध्ये काय घ्यायला नको? सो तळलेले पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ, साठवलेले पदार्थ, बनवून ठेवलेले पदार्थ, ज्याचं शेल्फ लाईफ जास्त असते असे पदार्थ. सो थोडक्यात रेडीमेड फूड्स खायला नको. सो दिस इज अबाउट डाएट. सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट अनदर इम्पॉर्टंट पार्ट इज युअर फिजिकल ॲक्टिव्हिटी और आय वुड से एक्सरसाइज. तो एक साधारणतः आपण तरुण वयात 20शी पर्यंत 25शी पर्यंत भरपूर आपली हालचाल असते. आपण खेळत असतो, धावपळ होत असते, आपण कुठेही पायी चालत असतो. तो आपली शारीरिक हालचाल एकदा आपलं लग्न झालं किंवा आपण जॉबमध्ये स्थिर झालो, सेटल झालो म्हणतो, हं. की आपल्या त्या हालचाली कमी होतात आणि दॅट इज वेन ऑल दिस डिसिजेस हे सगळे 20-25 वयात होणारे आजार, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट हे सुरू होतात. का तर आपली शरीराची हालचाल मंदावते, स्लो होते आणि मग आपल्याला या सगळ्या गोष्टी सुरू होतात. सो व्यायाम हा प्रत्येकासाठी आवश्यक आहे. सो किती व्यायाम? तर एक साधारणतः 45 मिनिटं दिवसातून चालणे ॲट ए टाइम. नॉट आता मी इथं काम करतोय, खालीवर जातोय, सो तो वेळ मोजायचा नसतो. बऱ्याचदा आमच्याकडे येतात पेशंट चेकअपला, की मी दिवसभरात 5 किलोमीटर चालतो. तर कुठं चालतो? तर कंपनीत चालतो. माझ्या शॉपमध्ये मी गोल गोल फिरतो, तर माझे दिवसभरातले इतक्या स्टेप्स होतात. त्या स्टेप्स नको. ओके. त्याच्या व्यतिरिक्त सकाळी किंवा सायंकाळी ज्या वेळेला तुम्ही अगदी मन शांत, चित्त शांत असेल, त्यावेळेला जर तुम्ही व्यायाम केला तर त्याचा आपल्याला फायदा होतो. कामानिमित्तचा व्यायाम जो असतो तो अंडर स्ट्रेस असतो, त्याचा उपयोग नसतो. ओके, ओके. सो दिस इज सेकंड पार्ट. आणि तिसरा असतो की काही तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर काही आजार असेल तर त्याचा वेळोवेळी उपचार करावा. तर ह्या जर त्रिसूत्री म्हणतो आपण याला, ह्या जर 3 गोष्टी तुम्ही पाळल्या तर निश्चितच आपण बरेचसे हार्टचे, हृदयाचे आजार हे प्रिव्हेंट करू शकतो आणि आपल्या हृदयाला हेल्दी ठेवू शकतो. सर, एक मिथ मला नक्कीच बस्ट करायचं आहे या निमित्ताने. आपल्या हार्टसाठी रेड वाईन खरंच चांगली असते का? येस, प्रोव्हायडेड यू कन्झ्युम इन अ लिमिटेड क्वांटिटी. तो रेड वाईनमध्ये काही पदार्थ असतात, त्याला फ्लॅव्हनॉइड्स असं म्हणतात. तो ते आपलं रक्त साध्या भाषेत थोडं पातळ किंवा शुद्ध ठेवतात. तो अँटीऑक्सिडंट्स असतात त्यात. तो अँटीऑक्सिडंट्स आपल्या शरीरातलं इन्फ्लमेशन, आता हल्ली आपण भरपूर ऐकतो. विद्या बालन मागे म्हटली की माझं वेट रिडक्शन होत नव्हतं, नंतर मी चेकअप केलं तर त्या माय एंटायर डायजेस्टिव्ह सिस्टीम ॲट इन्फ्लमेशन. इन्फ्लमेशन काय? तर आपल्या शरीरात स्ट्रेसमुळे सगळ्या रक्तवाहिन्या असो, डायजेस्टिव्ह सिस्टीम असो, त्यात तणाव निर्माण झालेला असतो आणि त्याला काही इजा झालेली असते. जसं कोविडमध्ये ऐकायचो आपण, इन्फ्लमेशन झालंय, CRP वाढले. तसं आपल्या शरीरात इन्फ्लमेशन वाढलेलं असतं. सो त्या इन्फ्लमेशनला कमी करण्यासाठी हे अँटीऑक्सिडंट्स काम करतात. सो रेड वाईन येस, कमी क्वांटिटीत घेतली तर निश्चितच ती हृदयाला मदत करते. सर, 2D इको, 3D इको हे काय नेमके प्रकार आहेत? सो 2D इको, 3D इको दीज आर इमेजिंग मेथड. जसं आपलं फुफ्फुसासाठी आपण एक्सरे करतो, so तसं हृदयासाठी 2D इको केला जातो. तर त्यात आपल्याला काय कळतं? तर एखाद्या व्यक्तीला थोडक्यात 2D इको हा तुमचा हृदयाचा आरसा असतो. ओके. सो त्यात आपल्याला काय कळेल? एखाद्या व्यक्तीला जन्मजात काही आजार आहे का? हृदयाच्या झडपा खराब असणे, त्याला छिद्र असणे, हे जे आपण काही गोष्टी ऐकतो त्यात कळतात. त्या व्यतिरिक्त त्या व्यक्तीला आज किंवा यापूर्वी हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक येऊन गेलाय का? ते आपल्याला त्यात कळतं. त्याचबरोबर काहींना आपण ऐकतो की हृदय मोठं झालंय दारू पिल्यामुळे किंवा इतर आजारांमुळे, कॅन्सरमुळे हृदयाची साईज मोठी झाली. सो त्याही गोष्टी कळतात. त्याच व्यतिरिक्त हृदयाचे वॉल, झडपा ते निकामी झाले असतील तर त्या कळतात. या सर्व गोष्टी आपल्याला 2D इकोमध्ये कळतात आणि त्यावरनं आपण त्या व्यक्तीचं आजाराचं निदान, आजारापासून पुढे होणारा संभाव्य धोका, ज्याला आपण प्रोग्नोसिस म्हणतो, ते आणि ट्रीटमेंट ह्या 3 गोष्टी करू शकतो. ओके. सर, एखाद्या व्यक्तीला कुठला हृदयरोग असेल, त्याच्यानंतर अँजिओप्लास्टी आणि बायपास हे पुढे सजेस्ट केलं जातं.
काय फरक असतो अँजिओप्लास्टी आणि बायपास मध्ये? तो ज्या वेळेस आपण अँजिओग्राफी करतो, अँजिओग्राफी ही प्राथमिक तपासणी असते, चाचणी, की ज्यात आपल्याला त्या व्यक्तीला ब्लॉकेजेस आहेत का, हृदयाचा रक्तपुरवठा कमी झालाय तर तो किती प्रमाणात कमी झाला, हे आपल्याला अँजिओग्राफीमध्ये कळतं. सो ही एक टेस्ट असते, तपासणी. त्यानंतर असतो उपचार. सो अँजिओग्राफी केल्यानंतर जर ब्लॉकेजेस कमी असतील तर त्या व्यक्तीला औषधं दिली जातात. ब्लॉकेजेस जास्त असतील आणि आवश्यक असेल ओपन करणे तर त्याला अँजिओप्लास्टी किंवा बायपास केली जाते. आता या दोघांमधला फरक काय, तर अँजिओप्लास्टी ही मिनिमली इन्व्हेजिव्ह, म्हणजे आपल्याला कुठेही ओपन न करता, कुठलीही शस्त्रक्रिया न करता आपण धमनीद्वारे, मनगटाच्या किंवा मांडीच्या, आपण त्याद्वारे तिला जे ब्लॉकेजेस असतील चरबीचे, कॅल्शियमचे, त्याला आपण ओपन करून त्यात तो रिपेअर करतो. त्यात स्टेंट टाकला जातो. तो पाईप इन पाईप साध्या भाषेत. तो ते केला की तो रक्तपुरवठा सुरळीत होतो. बायपास ही ओपन हार्ट सर्जरी, त्याला बायपास म्हणतात. तर ज्या वेळेला अँजिओप्लास्टी शक्य नसते किंवा काही टेक्निकल कारणांमुळे अँजिओप्लास्टीचा जो होणारा फायदा तो जर कमी असेल तर त्यात आपल्याला बायपास ही केली जाते. तर बायपासमध्ये आपण जे काही आपली छाती असते किंवा हे ते ओपन केलं जातं. ज्या ज्या ठिकाणी ब्लॉकेजेस असतील त्या ब्लॉकेजेसच्या भागाला बायपास करून नवीन रक्तवाहिनी जोडून ती खालच्या भागात जोडली जाते. म्हणजे साध्या भाषेत तिथं ट्रॅफिक जाम झालं तर आपण बायपास मार्गाने जातो. तर त्याच प्रकारे जर ती रक्तवाहिनी बंद असेल तर नवीन रक्तवाहिनी खालच्या भागाला, जिथं ती स्नायूंना रक्तपुरवठा करते, तिथे जोडली जाते. त्यामुळे त्याला बायपास म्हणतात. हे दोघेही वेगवेगळे उपचार आहेत आणि हे त्याचं स्पेसिफिक टेक्निकल इंडिकेशन जर असेल त्यानुसारच ठरवले जातात. ओके सर, तुम्ही आता स्टेंट या शब्दाचा वापर केला. स्टेंट म्हणजे नेमकं काय? स्प्रिंग असतो ना छोटा? येस. सो साध्या भाषेत त्याला स्प्रिंग म्हणतात. सो जनरली हे जे स्टेंट असतात हे, त्यांचा जो थिकनेस असतो तो मायक्रॉन्समध्ये असतो. 75 मायक्रॉन्स, 65 मायक्रॉन्स, 80 मायक्रॉन्स. सो अगदी हे धाग्यासारखे किंवा धाग्यापेक्षाही पातळ आणि लवचिक असतात. नॉर्मली त्याचे वेगवेगळे साईजेस आणि डायमीटर असतात. आपली रक्तवाहिनीची साईज आणि ब्लॉकेजेसची लांबी यानुसार आपण कुठला स्टेंट त्याला टाकायचा हे ठरवलं जातं. साधारणतः स्टेनलेस स्टील किंवा कोबाल्ट क्रोमियम याचं हे मटेरियल असतं आणि त्यापासून तो स्टेंट बनवला जातो. त्यावर एक कोटिंग असतं ड्रगचं आणि त्यासोबत तो ब्लॉकेजेस होऊ नये म्हणून त्याला एक होल्डिंग प्रॉडक्ट असतं. असं 3 पदार्थांचा स्टेंट बनलेला असतो. हा एकदा शरीरात टाकला की त्या जागेवर तो त्या रक्तवाहिनीत फिक्स होतो आणि त्यानंतर साधारणतः एक 3 months to 1 year, 3 महिने ते 1 वर्षात त्यावर एक पेशींचं परत एक आवरण तयार होतं, ज्याला आपण एंडोथेलियम म्हणतो. एकदा का त्या पेशींचं आवरण त्या स्टेंटच्या बाहेरून तयार झालं की रक्तवाहिनी परत पूर्वीच्या रक्तवाहिनीसारखी काम करते आणि मग त्यात परत ब्लॉकेजेसचे चान्सेस किंवा नवीन रक्त पुरवठा कमी होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी असतात ते आपण त्याद्वारे टाळू शकतो. तर एक मिथ पुन्हा एकदा मला बस्ट करायला आवडेल की हृदयाची गोळी जर का एकदा आयुष्यभर लागलीच तर ती पूर्ण मरेपर्यंत घ्यावी लागते, असं काही आहे का? बरोबर. सो जर एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅक आलेला असेल, त्याला ब्लॉकेजेस असतील, त्याची अँजिओप्लास्टी झालेली असेल किंवा त्याची बायपास झालेली असेल, तर दिस इज आर्टिफिशियल. आपण जे काय करतोय अँजिओप्लास्टी करणे किंवा बायपास करणे हे कृत्रिमरित्या त्याला आपण रिपेअर केलेल्या गोष्टी असतात. सो नैसर्गिक रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाला, आपण त्याला रिपेअर केलाय. सो रिपेअर केल्यानंतर त्यातलं रक्त पातळ ठेवणे जेणेकरून त्यात परत अडथळा निर्माण होऊन तिथं गुठळी तयार होणे किंवा ती रक्तवाहिनी बंद होणे, ह्या ज्या गोष्टी असतात ह्या प्रक्रिया आपण टाळण्यासाठी ते रक्त पातळ ठेवावं लागतं आणि ते ठेवण्यासाठी ती रक्त पातळ करण्याची गोळी ही व्यक्तींना आयुष्यभर घ्यावी लागते. तर त्यात वेगवेगळ्या औषधं असतात. तर ज्या व्यक्तीला सुटेबल असेल त्यानुसार ती तिचा डोस किंवा तिची हे आपण कालावधी हा बदलत असतो, परंतु ती घ्यावी लागते. पण मग अनलेस देयर इज कॉन्ट्राइंडिकेशन. पण मग लाईफस्टाईलवर याचा फरक पडतो का? खूप क्वचित प्रसंगी रक्त पातळ झालं याचा अर्थ काय, जर तुला इजा झाली तर समजा ती पण जखम झाली, त्यावर मी दबाव दिला तर ती 1 ते 2 मिनिटात ते ब्लिडिंग थांबतं. ब्लिडिंग टाईम, क्लॉटिंग टाईम. ही गोळी दिल्यावर ते काही सेकंड जास्त चालेल, हाच त्यातला फरक असतो. आता याचे साईड इफेक्ट्स किंवा ड्रॉबॅक्स कधी येतात, सो एखाद्या व्यक्तीला अचानक कुठली सर्जरी करायची असेल तर त्यावेळेला ती जर गोळी सुरू असेल तर मग ती गोळी बंद करेपर्यंत आपल्याला, जर इलेक्टिव्ह सर्जरी असेल तर थांबावं लागतं. इमर्जन्सी असेल तर ती नाईलाजास्तव करावी लागते, परंतु मग त्या दरम्यान त्या व्यक्तीचं रक्तस्राव किंवा ब्लिडिंग जास्त होऊ शकतो, त्याला ब्लड प्रॉडक्ट्स द्यावे लागतात. हे त्याचे ड्रॉबॅक्स असतात. ॲस्पिरिन आता जी कॉमनली दिली जाते गोळी, ती जर खूप वर्ष घेतली तर त्यापासून ॲसिडिटी होणे, आपल्या स्टमक किंवा जठरमध्ये गॅस्ट्रिक अल्सर्स होणे, हे त्याचे साईड इफेक्ट्स असतात. तो अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला जर जाणवलं की त्याला त्रास होतोय तर आपण ती चेंज करू शकतो. त्याला ऑल्टरनेटिव्ह असतात, परंतु लाँग टर्म घेतल्याने काही व्यक्तींना ॲसिडिटी आणि गॅस्ट्रिक अल्सर्स होतात.
तर नाईन पल्स हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजी डिपार्टमेंटमध्ये काय काय आपल्याकडे स्पेसिफिकेशन्स आहेत, स्पेशलायझेशन्स आहेत? तो 9 पल्स सुरू करताना किंवा आम्ही हे जे केलं त्यात आमची संकल्पना ही होती की ज्या गोष्टी पुणे, मुंबई किंवा इव्हन अब्रॉड US, युरोपमध्ये होतात त्या सगळ्या गोष्टी इथं व्हाव्यात आणि करता येतील ह्या दृष्टीने आम्ही या सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. तो 9 पल्समध्ये एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, पेसमेकर ह्या रुटीन प्रोसिजर ज्या सर्व होतात त्या तर होतातच. त्या व्यतिरिक्त हाय एंड प्रोसिजर्स आम्ही काही करतो. तो हाय एंड प्रोसिजर कुठल्या? तर बायपास झालेल्या व्यक्तीला जर ब्लॉकेजेस झाले तर त्याची एन्जिओप्लास्टी करणे. काही व्यक्तींना भरपूर कॅल्शियम असल्यामुळे एन्जिओप्लास्टी होत नसेल तर तो कॅल्शियम ब्रेक करणे, त्यासाठी लागणारे वेगवेगळे डिव्हाइसेस ती आपल्याकडे आपण अवेलेबल केलेली आहेत. बऱ्याचदा किडनीचा आजार असेल तर एन्जिओप्लास्टी करायला किंवा बायपास करायला काही लिमिटेशन्स येतात. तो डायलिसिसचे पेशंट किंवा किडनी फेल झालेले पेशंट यांची एन्जिओप्लास्टीसुद्धा आपण करतो. सो ह्या ज्या कॉम्प्लेक्स आणि हाय एंड काही गोष्टी लागणाऱ्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्या आपण 9 पल्समध्ये रेग्युलरली करतो. सर, पूर्वीच्या काळी इतके हृदयरोग जे आहे ते नव्हते, परंतु हल्ली फार त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. पारंपरिक आहाराचं महत्त्व पुन्हा एकदा यायला लागलं आहे. मिलेट्स असतील. काय सांगाल, याचा सरळ परिणाम तुमच्या हृदयावर होतो का? तो तू एका प्रश्नात 2 प्रश्न विचारलेले आहेत. सो आता त्याचं प्रमाण का वाढलं? सो ऑब्व्हियसली इट इज बिकॉज ऑफ दी लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. सो हे लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज असतात. नॉन कम्युनिकेबल डिसीज ज्याला आपण म्हणतो. तो जशी आपली देशाची प्रगती होते, जशी आपल्या व्यक्तींची म्हणजे नागरिकांची प्रगती होते, तसं कम्युनिकेबल डिसीजेस म्हणजे मलेरिया, टायफॉइड, TB, सर्दी, खोकला, ताप, हे जुलाब, हैजा हे कमी होतात आणि नॉन कम्युनिकेबल डिसीज त्याची वाढ होते. तो अमेरिकेत जर गेला तर आपल्याला मलेरिया नाहीच. सो देर आर नो मस्किटो बॉर्न डिसीजेस. इकडे डायबिटीज, ब्लड प्रेशर, ओबेसिटी ह्या गोष्टी जास्त आहे. सो आता आपण प्रगतिशील देशाकडे वळतोय. हम्म. तर जशी आपली प्रगती होईल तसं या आजारांचं आपलं वाढ होईल आणि आज भारत हे डायबिटीजचं कॅपिटल कॅपिटल झालेलं आहे. तो त्याला आपली लाईफस्टाईल, आपण जी आधुनिक लाईफस्टाईल अंगीकारतोय, वेस्टर्नायझेशन आपण त्यांना जे फॉलो करतोय ब्लाइंडली, हे त्याचे दुष्परिणाम आहे. तो आता तुझा दुसरा जो प्रश्न होता की पारंपरिक आहार. आहार त्याचा काय? सो पारंपरिक आहार हा निश्चितच चांगला होता. त्यामुळेच आपल्या देशात ह्या आजारांचं प्रमाण कमी होतं. तो जसं आपलं आधुनिकता वाढेल, जसं आपण डाएट वेगवेगळ्या पद्धती करू, त्याचं आपल्याला ह्या आजारांचं प्रमाण वाढत जाईल. तो पारंपरिक आहारात मिलेट्स असेल, इतर आपले जे कडधान्य असतील, त्याचा आपल्याला फायदा काय होतो? तर त्यात चरबीचं प्रमाण कमी असतं, त्यात कॅल्शियमचं प्रमाण असतं, त्यात तंतुमय पदार्थ जास्त असतात. परत त्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स किंवा आर्टिफिशियल जे हे असतात प्रिझर्वेटिव्हज ते नसतात. सो ह्या सगळ्या गोष्टी जर आपण अंगीकारल्या तर त्यापासून होणाऱ्या प्रिझर्वेटिव्हजपासून होणाऱ्या गोष्टी किंवा तंतुमय पदार्थ न घेतल्यामुळे गोष्टी त्या ऑटोमॅटिक कमी होतात. सो त्यात तुमचं डायबिटीज, ब्लड प्रेशर, इव्हन कॅन्सर हे सगळे आजार आपण प्रिव्हेंट करू. ॲब्सोल्युटली. सर, कार्डियक प्रिव्हेंटिव्ह चेकअप्स कधी करायला हवे? पूर्वी कार्डियक प्रिव्हेंटिव्ह चेकअप एक साधारणतः पुरुषांमध्ये 40 नंतर, स्त्रियांमध्ये 50 नंतर आम्ही सांगायचो पिरियड्स बंद झाल्यानंतर. परंतु हल्ली आपण 20 वर्ष, 25 वर्ष या वयातही तरुणांना हार्ट अटॅक आलेला बघतो बिकॉज ऑफ व्हेरियस रिझन्स. सो मला वाटतं की एक साधारणतः 25 नंतर स्त्री असो वा पुरुष असो प्रत्येकाने दरवर्षी एक बेसिक हेल्थ आपलं कार्डियक चेकअप करायला हवं. आता कार्डियक चेकअपविषयी गैरसमज हा असतो की एक भरपूर 100 पानांच्या ब्लड टेस्ट करायच्या आणि त्यात सगळे रिपोर्ट जर चांगले आले, काही स्टार असतात जे आपल्याला त्यातही बघितल्यावर कळतात. त्यात स्टार्स दिसले तर आपल्याला भीती वाटते, अरे हे ॲबनॉर्मल आलंय, ॲबनॉर्मल आलंय. आणि सगळंच नॉर्मल असेल तर अगदी आपण आनंदात उड्या मारतो. सो अनफॉर्च्युनेटली ज्या काही ब्लड टेस्ट केलेल्या असतात त्यात बायोकेमिकल पॅरामीटर्स कळतात. तो एखाद्या व्यक्तीला डायबिटीज झाला असेल तर तो कळेल, तो निश्चितच चांगला आहे. किडनीचा आजार असेल तो कळेल किंवा कोलेस्ट्रॉल असेल तो कळेल. परंतु यात आपल्याला फक्त त्या शरीरात बायोकेमिकल झालेले चेंजेस कळतात. त्यातला आजार आपल्याला कळण्यासाठी जर आपल्याला करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला आपला ECG करायला हवा, आपली स्ट्रेस टेस्ट किंवा ट्रेडमिल टेस्ट जी म्हणतो ती करायला हवी आणि पुढे इको करायला हवी. यात आपल्याला ॲक्च्युअल हृदयाचं आरोग्य किंवा हृदयाची कंडिशन कळते. तो दरवर्षी प्रत्येकाने ट्रेडमिल ही करायलाच हवी आणि त्यात जर काही दोष आला तर मग आपण ह्या पुढच्या गोष्टी चेकअप करून हार्ट अटॅक हे टाळू शकतो. अदरवाईज आपल्याकडे बऱ्याचदा हार्ट अटॅक आल्यानंतरच रुग्ण हॉस्पिटलला.
सो आय थिंक दॅट कॅन बी प्रिव्हेंटेबल. दॅट इज सो अनफॉर्च्युनेट. आपल्या देशात या बाबतीत थोडं अवेअरनेस क्रिएट करणं हे तितकंच गरजेचं आहे. पण सर मला नक्की तुम्हाला एक विचारायला आवडेल की जेव्हा आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा खूप जास्ती विगरस एक्सरसाइजेस करतो त्याआधी हे प्रिव्हेंटिव्ह चेकअप्स जे आहेत ते करणं गरजेचं आहे का? अगदी अगदी बरोबर आणि खूपच छान प्रश्न विचारलाय. तर मी मागे बऱ्याच ठिकाणी यावर लेक्चरही घेतलेत की फिटनेस आफ्टर 40. तो आपण साधारणतः 40 नंतर अचानक आपल्याला जोम येतो हो. आणि मग मॅरेथॉन करणे, रनिंग करणे, ट्रेकिंग करणे आणि जिम जॉईन करणे असंही करतो. 40 नंतर का तर तोपर्यंत आपलं लग्न झालेलं असतं, मुलं बाळं थोडी शाळेत जायला लागतात, जॉब सेटल झालेला असतो आणि मग आपल्याला वेळ मिळतो की आता माझ्याकडे वेळ आहे तर मी सकाळी जिमला जाईल, जाणार. संडेला इकडे फिरायला जाईल. सो अनफॉर्च्युनेटली त्या वयात जोपर्यंत तुम्ही 40ला पोहोचतात ऑलरेडी काही आजारांची सुरुवात झालेली असते. हे सुप्त आजार असतात. डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज, किडनीचे आजार हे सुप्त आजार असतात आणि ते हळूहळू आपल्याला पोखरतात. सो जर आपल्याला काही करायचं असेल तर प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप किंवा चेकअप हे करणं मॅन्डेटरी आणि हे करायलाच For हवं. the ते gym. केलं, येस, फॉर जिम सुद्धा. ते केलं तर आपल्याला काय कळेल की ही व्यक्ती किती प्रमाणात स्ट्रेंथ ट्रेनिंग असेल, कार्डिओ असेल किंवा त्यावर रनिंग असेल ट्रेडमिलवरती किती करू शकते. यात आपल्याला आपल्या शरीराचं अप्पर लिमिट आपण त्यात शोधू शकतो. तसं जर आपल्याला त्यात कळलं तर कुठल्यापर्यंत आपण व्यायाम करायचा आणि कुठला नको करायला ह्या गोष्टी त्यातनं आपल्याला कळतात. आणि ज्या आपण हल्ली मिसॅप बघतो की जिममध्ये ट्रेडमिलवर व्यक्ती कोसळली, वेटलिफ्टिंग करताना कोसळली, हे भरपूर व्हिडिओ येतात तरुण व्यक्तींमध्ये. अनफॉर्च्युनेटली हे अनडायग्नोज, अनडिटेक्टेड हम्म. आजारांचे व्यक्तींना झालेलं असतं किंवा आपल्या शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त जर कुणी हे केलं तर निश्चितच ते हार्ट फेल होईल. So ह्या गोष्टी असतात. सो एखादी कार तिची चालण्याची क्षमताच जर 80 असेल, तू 200वर पळवली, ती इंजिन फेल होणार. तर तीच आपल्या शरीराला लागू असते. तुमच्या शरीराची कॅपॅसिटी जर तितकं धावण्याची असेल आणि तुम्ही त्यापेक्षा जास्त धावलात, तुमचे ठोके 200 झाले, तर ते हार्ट बंद पडेल. सो इट इज व्हेरी बेसिक आणि सिम्पल लॉजिक आहे. लॉजिक. तर मला वाटतं ते आपण फॉलो करायला हवं. अँड डेफिनेटली वी कॅन प्रिव्हेंट दिस मिसहॅप्स. क्या बात है. मला असं वाटतं ना की आहार खूप महत्वाचा आहे जेव्हा आपण कुठल्याही रोगांविषयी बोलत असतो. सर डेअरी प्रोडक्ट्स आणि बेकरी प्रोडक्ट्स असे प्रोडक्ट्स आहेत जे सुटता सुटत नाही. काय सांगाल? येस. सो नॉट ओन्ली हार्ट, आता प्रत्येक आजारांचं दुधाशी संबंध हा हल्ली जोडला जातो. अनफॉर्च्युनेटली पूर्वी दूध हे चांगलं मिळायचं. आता बऱ्याचदा गायींना, म्हशींना इंजेक्शन दिले जातात, हॉर्मोनल हे दिले जातात. सो त्याचे दुष्परिणाम हे अर्ली ऑनसेट ऑफ डायबिटीज, अर्ली ऑनसेट ऑफ ब्लड प्रेशर हे यात व्हायला सुरुवात झाली. सो इनफॅक्ट बऱ्याच जर आपण त्याचा अभ्यास केला तर काही गायींच्या दुधामुळे हे बरेच आजार हे लवकर होतात तरुणांमध्ये. सो येस, डेअरी प्रॉडक्ट्स आर हार्मफुल कारण त्यापासून आपल्याला डायबिटीज होणे, ब्लड प्रेशर होणे, हार्टचे आजार होणे, कोलेस्ट्रॉल वाढणे या सगळ्या गोष्टी होतात. सो शक्यतो दुधापासून बनवलेले पदार्थ, प्रॉडक्ट्स हे आपण टाळायला हवे. पनीर पण सर? पनीर, येस, अगेन आता पनीर ते किती चांगलं असेल हे आपण जर त्याचं शोधलं. दही कर्ड इज गुड. दही चांगलं असतं हृदयासाठी. ताकही चांगलं असतं. पनीर साहजिक ते चांगलं बनवलं असेल, शुद्ध असेल तर आपण वी कॅन कन्झ्युम कारण त्यातनं आपल्याला प्रोटीन्स मिळतात. हल्ली पनीरमध्ये प्लास्टिकचं हो. वापर होतो आणि बऱ्याचदा ते आर्टिफिशियली सुद्धा बनवलं जातो. जे तुला मला ओळखायला सुद्धा अवघड असतं. सो बी केअरफुल वाईल कन्झ्युमिंग इट. त्याचं सोर्स आपल्याला जर माहीत असेल तर आपण घेऊ शकतो. सेम थिंग अप्लाइज अबाउट बेकरी प्रॉडक्ट्स. आता बेकरी प्रॉडक्ट्समध्ये बऱ्याचदा मैद्याचा वापर जास्त केला जातो, त्यात सोडा वापरला जातो, त्यात बरेचसे आर्टिफिशियल स्वीटनर्स खूप वापरले जातात. सो ह्या गोष्टींचा आपल्या आरोग्यावर निश्चितच घातक परिणाम होतो. सो मी असं म्हणेल बेकरी प्रॉडक्ट्स किंवा बिस्किट, ब्रेड ह्या गोष्टी ज्या वेळेला आपला घरचा आहार नसेल तयार आणि तुला भूक लागली किंवा तू अशा ठिकाणी आहेस तिथं अवेलेबलच नाही तरच तो घेतला जावा, अन्यथा त्याचा वापर आपण टाळायला हवा. ॲब्सोल्युटली. सर ॲज अ कार्डिओलॉजिस्ट तुम्ही सुद्धा बऱ्याच स्ट्रेसमधून जात असता. बरेच असे पेशंट्स येतात त्याच्यामुळे तुम्हाला देखील स्ट्रेस येतो. तुम्ही तुमचा स्ट्रेस कसा मॅनेज करता? तो आमच्यासाठी रात्री 2 वाजता अचानक कॉल येणे, रात्री 4ला धावत पळत हॉस्पिटलला येणे, इमर्जन्सी अँजिओप्लास्टी असते. दिस इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ अवर लाईफस्टाईल. सो कार्डिओलॉजिस्ट असताना रात्री फोन आला आणि तो जर उचलला नसेल, सो दॅट इज इनजस्टिस टू युअर प्रोफेशन. त्यामुळे तो वेळोवेळी कॉल अटेंड करावा लागतो, हॉस्पिटलला यावं लागतं. सो त्याचा आमच्या लाईफस्टाईलवर निश्चित परिणाम होतो आणि डॉक्टर्स आर ऑल्सो प्रोन टू डिसीजेस. डॉक्टरांनाही बरेच आजार होतात.
मी त्यात काय करतो तर माझी जर स्वतःची लाईफस्टाईल सांगायची झाली तर मी बऱ्यापैकी स्विच ऑफ स्विच ऑन मोडने काम करतो. ओके. मी हॉस्पिटलला आलो की मी घरचं सगळं विसरलेलं असतं, तिकडे काय असेल काय नाही. अनलेस तिकडनं कॉल आला तरच मला तिकडचे विचार येतात किंवा आठवण येते किंवा मला काही करायचं असतं. अन्यथा आय एम टोटली फोकस्ड ऑन दी हॉस्पिटल. एकदा मी घरी गेलो की देन आय एम लाईक स्विच्ड ऑफ फ्रॉम दी हॉस्पिटल. इकडचा कॉल आला तरच मी त्याविषयी विचार करेल. सो दिस इज थोडं आपल्याला विथ टाइम वी कॅन मॅनेज इट. कारण मी जर घरी गेल्यानंतर हा पेशंट कसा आहे, याला काय करायचं, याला करायचं असं विचार केलं तर डेफिनेटली यू आर कॅरिंग दॅट स्ट्रेस ॲट होम. घरी काही वादविवाद झाला, काही गोष्ट आपल्याला न आवडणारी झाली आणि ती मी इकडे केली तर त्याचा दुष्परिणाम पेशंटवर होऊ शकतो. सो हा बॅलन्स प्रत्येक डॉक्टरांसाठी, नॉट ओन्ली कार्डिओलॉजी, इज इसेन्शियल. सो दिस इज वन पार्ट. सेकंड इज मला वाटतं प्रत्येकाने कामाच्या व्यापातून स्ट्रेस बस्टर म्हणून कुठला तरी छंद जोपासायला हवा, कुठलं तरी रिक्रिएशन करायला हवं. तो छंद ते एखादी वाद्य असेल, वाचन असेल, गाणी असेल, मित्रांसोबत गप्पा असेल. जसं मला विचारलं, मला क्रिकेट खूप आवडतं. मग मला वेळ असेल तेव्हा क्रिकेट खेळतो किंवा क्रिकेट बघतो. सो दॅट इज हाऊ आय डिटॉक्स करतो मी स्वतःला असं. तसं हे प्रत्येकाने जर केलं तर निश्चित आपण हा बॅलन्स आणू शकतो. सगळे जे व्ह्युअर्स आपल्याला बघतायत त्यांना वर्ल्ड हार्ट डेच्या दिवशी तुम्ही काय मेसेज द्याल? सो जागतिक हृदय दिनानिमित्त प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्या. उपचार करणे हा भाग सोपा असतो, परंतु प्रिव्हेन्शन इज मोर डिफिकल्ट. तो आपण अवघड गोष्टी करण्यात जो आनंद असतो, मला वाटतं तो आनंद जास्त महत्त्वाचा आहे. तो प्रिव्हेन्शन इज द क्युअर असं म्हटलं जातं. सो जेही आजार असतील ते जर आपण सुरुवातीच्या स्टेजला कंट्रोल केले किंवा त्याला टाळलं तर आपण निश्चितच विदाऊट मेडिसिन किंवा औषधांच्या व्यतिरिक्त सुद्धा चांगलं आयुष्य घालवू शकतो. सो फोकस ऑन युअर हेल्थ, फोकस ऑन गुड लाईफस्टाईल अँड हेल्दी डाएट. थँक्यू. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अस. खूप छान वाटलं तुम्हाला आज भेटून आणि या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून. मला डेफिनेटली गॅरंटी आहे की आपले जेवढे व्ह्युअर्स आहेत बरंच काही घेऊन जातील या व्हिडिओमधून. थँक्यू. थँक्यू.